प्रकाश जगी पसराया, निवड केली प्रभुराया, प्रकाश जगी पसराया, निवड केली प्रभुराया, अखंड करण्या तुझीच सेवा, ते मजला वरदान, तुझ्या कृपेची प्रेमळ छाया मजवर राहू दे. पिता पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती आणि पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हास लाभो. आणि तुम्हाला सुद्धा. बंधू भगिनींनो, आज हा सामान्य काळातील दुसरा रविवार. आपण गेल्या रविवारी प्रभू येशूच्या बाप्तिस्म्याचा सण साजरा करून ख्रिसमस काळाचा समारोप केला आणि तो पहिला रविवार म्हणून समजला जातो. आज हा वर्षातील सामान्य काळातील दुसरा रविवार. आज आपल्या सेंट मायकल चर्च माणिकपूर या पॅरिसची कम्युनिटी त्यांचा वार्षिक उत्सव साजरा करतात. हा सण संत मायकलचा 29 सप्टेंबरला येत असतो, पण आपली कम्युनिटी आपल्या वातावरणाला धरून हा सण जानेवारीमध्ये साजरा करीत असतात. आनंदाचा दिवस आहे आणि कम्युनिटीने एकत्र आलं पाहिजे. पॅरिश धर्मग्राम हे सुद्धा कुटुंब असते आणि जणू काही या कुटुंबाचा हा उत्सव असतो आणि म्हणून आनंदाने मी ह्या उपासनेमध्ये सहभागी होत आहेत. ही उपासना सामान्य काळातील दुसऱ्या रविवारची असणार, पण तरीसुद्धा आपण लोकांच्या आनंदामध्ये सहभागी होऊया, परमेश्वराला धन्यवाद देऊया आणि ज्या चांगल्या गोष्टी घडतात, शिकायला पण मिळतात आपल्या एकमेकांना, आपल्या संपूर्ण वसई धर्मप्रांताला समृद्धी येते आणि म्हणून हे असे सण, महत्त्वाचे असे उत्सव हे असतात. पवित्र रहस्यांच्या या उत्सवात सहभागी होण्यास आपण पात्र ठरावेत, म्हणून आपल्या पापांची आपण आठवण करूया, सर्व पापांची कबुली देऊया आणि परमेश्वराची क्षमा मागूया. पश्चातापी अंतःकरणाने आपण एकत्र म्हणूया. सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनींजवळ मी कबूल करतो की कल्पनांनी, शब्दांनी, कृत्यांनी व हायगाईने मी फार पापे केली आहेत. माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. म्हणून नित्यकुमारी पवित्र मारिया, सर्व देवदूत व सर्व संत यांना व तुम्हा बंधू भगिनींना विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व समर्थ परमेश्वर आम्हावर दया करो व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. प्रभो दयाळा दया करा, प्रभो दयाळा दया करा, प्रभो दयाळा दया करा, प्रभो दयाळा
देवाला स्वर्गात गौरव, सज्जनांना देव शांती देवो. आम्ही तव स्तुती करीतो रे देवा, धन्यवाद नावा देतो सदा. भजन पूजन करीतो रे सेवा, महिमा हो गावा मुखे निता. प्रभु देव पित्या प्रभु परमेशा, विश्वेशा स्वर्गेशा शक्तिशाली. नमऊनी मान होतो ऋणवंत, तुझे भगवंत थोर जगी. प्रभो जगदीशा प्रभो येशू ख्रिस्ता, एकुलत्या सुता गुणवंता. जनक नंदना परमेश को करा, प्रभो दुःख हरा परमेशा. दयेच्या सागरा जग पापहारी, दया मावारी करी त्वरा. पतित पावना जग पापहारी, प्रार्थना स्वीकारी अनाथांची. पैसला पित्याच्या उजव्या हाताशी, तुझे अविनाशी दया करी. परम पित्याच्या वसे ऐश्वर्यात, परम पवित्र आत्म्यासह. परम पवित्र तुझी प्रभुवर, तुझी एक थोर येशू ख्रिस्ता. परम ईशाला स्वर्गात गौरव, सज्जनांना देव शांती देवो. सज्जनांना देव शांती देवो. आपण प्रार्थना करूया. स्वर्गाच्या आणि पृथ्वीच्या प्रभो, आमच्या प्रार्थना ऐकून घे. या जगाला शांतीकडे नेणारा मार्ग आम्हाला दाखव. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर, तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे करतो. शमूवेलच्या पहिल्या पुस्तकातून घेतलेले आजचे पहिले वाचन. देवाचा दीप अजून मालवला नव्हता आणि शमूवेल परमेश्वराच्या मंदिरात, जेथे देवाचा कोश होता, तेथे झोपला होता. तेव्हा परमेश्वराने शमूवेलला हाक मारली, शमूवेल, शमूवेल. तो म्हणाला, काय आज्ञा? मग तो एलीकडे धावत जाऊन म्हणाला, काय आज्ञा? तुम्ही मला हाक मारली. पण एली म्हणाला, मी नाही हाक मारली, परत जाऊन झोप. त्यावरून तो परत जाऊन झोपला. पुन्हा परमेश्वराने शमूवेल अशी हाक मारली. तेव्हा शमूवेल उठून एलीकडे जाऊन म्हणाला, काय आज्ञा? मला तुम्ही हाक मारली. पण तो म्हणाला, मुला, मी तुला हाक मारली नाही, परत जाऊन झोप. अद्यापि शमूवेलला परमेश्वराची ओळख झाली नव्हती आणि परमेश्वराचा आदेश त्याला झाला नव्हता. परमेश्वराने शमूवेलला तिसऱ्यांदा हाक मारली. तेव्हा तो उठून एलीकडे गेला आणि म्हणाला, काय आज्ञा? तुम्ही मला हाक मारली. परमेश्वर त्या बालकास हाक मारित आहे असे एली आता समजला.
तेव्हा एली शमूवेलला म्हणाला, जाऊन झोप. आणि त्याने पुन्हा हाक मारली तर म्हण, हे परमेश्वरा बोल, तुझा दास ऐकत आहे. मग शमूवेल जाऊन आपल्या जागी झोपला. तेव्हा परमेश्वर येऊन उभा राहिला आणि पहिल्याप्रमाणे शमूवेल शमूवेल अशी त्याने हाक मारली. तेव्हा शमूवेल म्हणाला, बोल, तुझा दास ऐकत आहे. शमूवेल वाढत गेला. परमेश्वर त्याच्याबरोबर असे आणि त्याचे कोणतेही वचन त्याने वाया जाऊ दिले नाही. हा प्रभूचा शब्द आहे. देवाचे आभार मानू. प्रतिसाद स्तोत्र. आपला प्रतिसाद. हे परमेश्वरा, हा बघ मी आलोच. मी तुझ्या इच्छेप्रमाणे करण्यास आलो आहे. हे परमेश्वरा, हा बघ मी आलोच. मी तुझ्या इच्छेप्रमाणे करण्यास आलो आहे. मी धीर धरून परमेश्वराची वाट पाहिली. तेव्हा त्याने माझ्याकडे वळून माझा धावा ऐकला. त्याने माझ्या मुखात नवे गीत, आमच्या देवाचे स्तोत्र घातले. प्रतिसाद. हे परमेश्वरा, हा बघ मी आलोच. मी तुझ्या इच्छेप्रमाणे करण्यास आलो आहे. यज्ञ, पशु आणि अन्नार्पण यात तुला संतोष नाही. तू माझे कान उघडले आहेत. ओम आणि पापांबद्दल तू अर्पण मागत नाहीस. यावरून मी म्हणालो, पहा मी आलो आहे. प्रतिसाद. हे परमेश्वरा, हा बघ मी आलोच. मी तुझ्या इच्छेप्रमाणे करण्यास आलो आहे. ग्रंथपटात माझ्याविषयी लिहून ठेवले आहे की, हे माझ्या देवा, तुझ्या इच्छेप्रमाणे करण्यात मला आनंद आहे. तुझे शास्त्र माझ्या अंतर्यामी आहे. प्रतिसाद. हे परमेश्वरा, हा बघ मी आलोच. मी तुझ्या इच्छेप्रमाणे करण्यास आलो आहे. महामंडलात मी नीतिमत्वाचे सुवृत्त सांगितले. हे परमेश्वरा, मी आपले तोंड बंद ठेवले नाही, हे तू जाणतोस. प्रतिसाद. हे परमेश्वरा, हा बघ मी आलोच. मी तुझ्या इच्छेप्रमाणे करण्यास आलो आहे. पौलाचे करंतिकारास पहिले पत्र ह्यातून घेतलेले वाचन. शरीर जारकर्मासाठी नाही, तर ते प्रभूसाठी आहे आणि त्या शरीरासाठी प्रभू आहे. देवाने प्रभूला उठवले आणि तो आपल्या सामर्थ्याने आपल्यालाही उठविल. तुमची शरीरे ख्रिस्ताचे अवयव आहेत, हे तुम्हाला ठाऊक नाही काय? जो प्रभूशी जडला तो आणि प्रभू एक आत्मा आहेत. जारकर्माच्या प्रसंगापासून पळ काढा. जे कोणतेही दुसरे पापकर्म मनुष्य करतो ते शरीराबाहेरून होते, परंतु जो जारकर्म करतो तो आपल्या शरीराबाबत पाप करतो. तुमचे शरीर तुम्हामध्ये वसणारा जो पवित्र आत्मा देवापासून तुम्हाला मिळाला, त्याचे मंदिर आहे, हे तुम्हाला ठाऊक नाही काय? आणि तुम्ही स्वतःचे मालक नाही, कारण तुम्ही मोलाने विकत घेतलेले आहात. म्हणून तुम्ही आपल्या शरीराने देवाचा गौरव करा. हा प्रभूचा शब्द आहे. जयघोष.
स्वर्गाच्या आणि पृथ्वीच्या प्रभो, मी तुझे स्तवन करतो, कारण केवळ बालकांना तू स्वर्गराज्याची रहस्य प्रकट केली. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. योहान लिखित शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभो तुझा गौरव असो. योहान आपल्या शिष्यांतील दोघांसह उभा असता येशूला जाताना न्याहाळून पाहून म्हणाला, हे पहा देवाचे कोकरू. त्याचे हे म्हणणे त्या दोघा शिष्यांनी ऐकले आणि ते येशूला मागोमाग निघाले. तेव्हा येशू वळून त्यांना आपल्या मागे येताना पाहून म्हणाला, तुम्ही काय शोधता? ते त्याला म्हणाले, रब्बी म्हणजे गुरुजी, आपण कोठे राहता? तो त्यांना म्हणाला, या म्हणजे पाहाल. मग त्यांनी जाऊन तो कुठे राहत आहे ते पाहिले आणि त्या दिवशी ते त्याच्या येथे राहिले. तेव्हा सुमारे दहावा तास होता. योहानचे म्हणणे ऐकून त्याच्या मागे ते दोघे जण गेले. त्याच्यापैकी एक शिमोन पेत्राचा भाऊ आंद्रिया हा होता. त्याला त्याचा सखा भाऊ शिमोन पहिल्याने भेटला. तेव्हा तो त्याला म्हणाला, मसीहा म्हणजे ख्रिस्त आम्हाला सापडला आहे. त्याने त्याला येशूकडे आणले. येशूने त्याच्याकडे न्याहाळून पाहून म्हटले, तू योहानचा मुलगा शिमोन आहेस. तुला केफा म्हणजे पेत्र किंवा खडक म्हणतील. प्रभूचे हे शुभ वर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. आपण जेव्हा बायबल वाचतो आणि शमूएलासारखी किंवा आता नुकता प्रभू येशूच्या शुभवर्तमानातील हा जो प्रसंग इथे सांगितलेला आहे तो ऐकताना आपल्याला असं वाटते की परमेश्वर जेव्हा आपणाला हाक मारतो, आपल्याशी बोलायला बघतो, तेव्हा काहीतरी मोठा चमत्कार झाला पाहिजे. नाही, हे चुकीचं असं आपलं कल्पना करण्यासारखं आहे. कारण परमेश्वर हा नेहमी आपल्याशी बोलायला बघतो, आपल्याला हाक मारतो, आपल्याशी संवाद साधायला बघतो. आपण मात्र लक्षपूर्वक ते ऐकत नसतो ना. आपल्याला वाटतं की स्वप्नामध्ये तो आला पाहिजे, मरियेला आणि योसेफाला आला तसा, किंवा एलीसारखा झोपेत असताना त्याला हाक ऐकू आली, किंवा आता हे दोन शिष्य येशूच्या मागे जातात तेव्हा त्यांना कशी ही हाक ऐकू आली. तेव्हा हाकेने आपलं लक्ष वेधून परमेश्वर आपणाला नेहमी आमंत्रित करीत असतो व तेथून मग ख्रिस्ती जीवनाला सुरुवात होत असते. मी ख्रिस्ती झालो कारण ख्रिस्ती कुटुंबात जन्माला आलो आणि परंपरेप्रमाणे माझं काहीतरी बाप्तिस्मा वगैरे झाला आणि म्हणून मी ख्रिस्ती आहे, असं बरेचसे लोक आपण
दुर्दैवाने कमी समृद्धीचं जीवन, कमी शांतीचं, समाधानाचं आणि आनंदाचं जीवन जगत असतो. बायबलमध्ये याची अनेक उदाहरणं आपण वाचतो. आता बाप्तिस्मा करणारा योहान प्रभू येशूची सर्वात पहिली ओळख लोकांना करून देतो. पण बायबल वाचताना सुद्धा आपण चिंतनपूर्वक ते वाचलं पाहिजे. धावायचं नाही वाचताना. ते न्यूजपेपर नाही, वर्तमानपत्र नाही ते, किंवा एखादी गोष्टीचं पुस्तक नाही ते. तो देवाचा शब्द आहे. आता इथं बघा, मी तुमचं लक्ष वेधून घेतो की बाप्तिस्मा करणारा योहान प्रभूची सर्वांना ओळख करून देतो. हा पहिला ओळख करून देणारा प्रभू येशू ख्रिस्ताची योहान बाप्तिस्ता. पण बघा तिथं संत जॉन एव्हँजलिस्ट, सुवार्ताकार, ज्यानं हे लिहिलं, आजचं नुकतं शुभवर्तमान आपण वाचलं, ते संत जॉनने लिहिलेलं आहे. तो संत जॉन आपल्याला सांगतो, तो मराठीत सुद्धा शब्द बघा कसे वापरतो, की येशू तिथून जात असताना योहान बाप्तिस्ता त्याला नुसतं बघत नाही, तर न्याहाळून बघतो. हे न्याहाळून कशाला शब्द घातला? न्याहाळून म्हणजे काय? न्याहाळून म्हणजे तो त्या माणसाच्या आत शिरतो, अक्षरशः त्या माणसाच्या आत शिरतो. उथळ बघत नाही, वरवरून बघत नाही. तो त्या माणसाच्या आतमध्ये शिरत असतो आणि खोल अंतःकरणात डोकावून बघत असतो. आणि दिसतं तसं नसते म्हणून तो त्याच्या पलीकडे जणू काही बघत असतो. त्याला म्हणतात न्याहाळून बघणे. आपल्याला हे मराठीत डिक्शनरीत शिकवलं आहे, न्याहाळून. नुसतं बघितलं नाही, न्याहाळून बघितलं. आणि हा शब्द तीनदा आलेला आहे. हा पहिला योहान बाप्तिस्ताच्या तोंडातून आला की त्याने येशूवर न्याहाळून बघितलं, फोटो काढला जणू काही आणि ठेवला आपल्या कॅमेरामध्ये. त्याला न्याहाळून बघ. आणि म्हणून देवाला प्रसन्न करणारा असा हा बळी आहे. द लॅम्ब ऑफ गॉड. लुक ॲट द लॅम्ब ऑफ गॉड. प्रभू येशू देवाचे कोकरू आहे. जगाची पापे हरण करणारं देवाचं कोकरू आहे. आणि म्हणून ख्रिस्ती श्रद्धा स्वीकारण्यासाठी पुढे येणारी प्रत्येक व्यक्ती क्रूसाची वाट निवडीत असते. मी सांगतो त्याच्याविषयी, परंतु त्याच्या अगोदर मला तुमचं लक्ष एका दुसऱ्या शब्दावर वेधायचं आहे. आता कोकरू, की प्रभू येशू देवाचं कोकरू आहे. तुम्ही जर का बघितलं त्या काळच्या बायबलच्या सर्व ठिकाणी देवाला बली देण्यासाठी कोकरू कधीच कोणी आणलं नव्हतं. बकरी आणली, बकरा आणला, गाय बैल आणले, पण कोकराचा कुठेच उल्लेख नव्हता. मग कोकरू का त्यांनी हा शब्द प्रयोग का वापरला? त्याने सिंह का नाही वापरला? जंगलचा राजा. कारण प्रभू येशू ख्रिस्त जे कार्य करणार ते सिंहासारखं धडाडीचं कार्य होतं. सिंहाचं का नाही उदाहरण दिलं? कोकरू का उदाहरण दिलं? कोकरू हे जणू काही शिरगंठीमध्येच नव्हतं लोकांच्या. आणि कशासाठी निवडलं ते? तर लोकांची गुलामगिरीतून सुटका होण्यासाठी मोजेसच्या वेळेला फारो राजाच्या गुलामगिरीमध्ये हिब्रू लोक राहत होती, इस्रायलची लोक राहत होती. आणि त्यांची सुटका करून घेण्यासाठी जेव्हा तो त्यांना जेवण करायला सांगतो, कारण आता ते निघणार आहेत आणि तांबड्या समुद्रामधून परमेश्वर त्यांना वाचवून बाहेर काढणार आहे. आणि अशा वेळेला लोकांना ताकद आली पाहिजे, कारण चालायचं आहे, खूप समुद्रातून पण पार करायचं आहे. आणि म्हणून ताकद येण्यासाठी त्यावेळेला कोकराचं मटण दिलं जात असे.
कारण ते ताकदवान मटण असं त्यावेळेला ठरलेलं होतं. आणि म्हणून देवाचं कोकरू सुरुवातीला संत योहान बाप्तिस्ता येशूची ओळख तशी करून देतो की लोकांची पापं हरण करून घेण्यासाठी हा बली दिला जाणार. कोकरू नाही तर हा कोकरू होणार. आणि हा कोकरू म्हणजे देवच जणू काही बली बनणार असतो. आता 2 जण येशूचे शिष्य होण्यासाठी निवड करतात येशूची. आणि आपल्याला सांगितलेलं आहे की तिथे आंद्रेया होता आणि त्याचा भाऊ होता. तेव्हा खरा म्हणजे आंद्रेया होता आणि दुसरा एक शिष्य होता. पण संत जॉन स्वतःच शुभवर्तमान लिहित असल्यामुळे तो स्वतःचं नाव नाही घालत. आंद्रेया आणि एक दुसरा होता असं तो बोलतो. मग आंद्रेया जाऊन त्याच्या भावाला म्हणजे पीटरला, सायमन पीटरला सांगतो. पण तिथं सुद्धा आपण बघा की त्या दोघांनी जेव्हा पेत्र, सायमन पीटर आणि आंद्रेया हे येशूला न्याहाळून बघत होते, वरवरून नव्हते बघत, न्याहाळून बघत होते, खोलात जाऊन बघत होते, दिसते त्या पलीकडचं ते बघत होते. आणि मग ते असं सांगतात की आम्हाला सापडला. आता काय सापडते कोणाला? कोणीतरी खूप शोधत असतो म्हणून तो बोलत असतो, अरे सापडलं रे. म्हणजे शोधत असणार की नाही? हे खूप शोधत होते त्याला. मसिया येणार, मसिया येणार, मसियाला शोधण्यासाठी हे खूप त्याचा प्रयत्न करत होते. कदाचित त्यांनी 7 समुद्र पायाखाली घातले असतील, मराठीत बोलायचं म्हणजे की त्यांनी खूप पराकाष्ठा केली असेल प्रयत्नांची त्याला शोधण्यासाठी. नुसता त्यांच्या पुढ्यात नाही जाताना तिथे बाय चान्स अरे तो आला, नाही, सापडला ते सांगतात. म्हणजे खूप शोध करत होते. हे शब्द असे फार काही आपल्याला शिकवून जातात. आता तेव्हा प्रभू येशू त्यांना न्याहाळून बघतो, या दोघांना, कारण हे त्याच्या मागे चालायला लागतात. संत जॉन बाप्तिस्ताचे ते शिष्य होते. आंद्रेया हा संत बाप्तिस्ताचा शिष्य होता. आणि जेव्हा संत बाप्तिस्ता त्यांना सांगतो देवाचं कोकरू हे आहे, म्हणजे मसिया हा आहे जणू काही, आणि म्हणून ते जेव्हा त्याच्या मागे चालायला लागतात तेव्हा येशू वळतात आणि त्यांना विचारतात, काय रे बाबा, तुम्ही काय शोधता, तुम्ही काय शोधता? आता इथे सुद्धा प्रभू येशूच्या प्रश्नाचे उत्तर उथळ असता कामा नये. काय शोधता म्हणजे आदामाने देवाविरुद्ध पाप केल्यावर देव त्याला विचारतो, आदामा तू कुठे आहेस? आता कुठे आहेस म्हणजे काय, मुंबईला आहे का वसईला आहे असं सारखा प्रश्न नव्हता तो. तू कुठे आहेस म्हणजे जीवनाच्या कुठल्या स्थितीत तू आहेस. अरे तू भल्या माणसा, तू माझ्या विरुद्ध वागलास, तू पाप केलं, मी तुला सांगून ठेवलं होतं एवढं तरी. म्हणून परमेश्वर आदामाला विचारतो, अरे आदामा तू कुठे आहेस? जणू काही हतबल परमेश्वर झाला की तुला मी एवढं सांगून तू काय केलंस. म्हणून त्याला त्याची स्थिती विचारली, तू जीवनात कुठे आहेस, तू काय करतोस, असा का वागतोस तू, असा हा सखोल प्रश्न होता. तर त्याचं उत्तर आपण उथळ द्यायचं नाही, मी कुठे आहे म्हणजे मी इथे आहे. तसंच ह्याला विचारलं, या दोघांना, की तुम्ही दोघं काय शोधत आहात, ते काय शोधत आहात. ह्या प्रश्नाचं उत्तर आपण असं नाही द्यायचं, उदाहरणार्थ मी आज जेवण करण्यासाठी बाजारात काय मिळेल ते शोधत आहे. अरे तो प्रश्न होता का? दुपारचं जेवण होतं त्याच्या बाजारात गेलो आहे आणि काय चिकन घ्यायचं का मटण घ्यायचं असा प्रश्न आहे का हा? नाही. जीवनात काय शोधता तुम्ही, नक्की काय शोधता, नक्की कशासाठी तुम्ही जीवन जगता, कधी विचारला आहे का प्रश्न हा तुम्ही? असा येशूचा प्रश्न आहे. आपल्या प्रत्येकीला आणि प्रत्येकाला परमेश्वरा प्रश्न विचारतो, प्रभू विचारतो. देवाने जे मला जीवन दिले, देवाने जी मला ख्रिस्ती श्रद्धा दिली, मग मी माझ्या जीवनात मग मी माझं जीवन कसं जगायला पाहिजे, काय शोधत असतो मी माझ्या जीवनामध्ये, नक्की काय करू शकतो मी माझ्या जीवनात. वयात आलो, आता संसारात पडलं पाहिजे, जॉब बघितला पाहिजे,
साच्यानुसार शिक्षण घेतलं पाहिजे, खूप पैसा कमावला पाहिजे, मालमत्ता इस्टेट केली पाहिजे, पिढ्यानपिढ्या भरपूर राहील अशी संपत्ती केली पाहिजे. एवढंच करतो का रे तू जीवनामध्ये? जीवन तेवढंच आहे तुला असं वाटते? त्याच्या पलीकडे तू काही शोधत नाही या जीवनामध्ये? हां, देवाने दिलेल्या जीवनाचा एवढाच आपण विचार करायचा. खायचं प्यायचं मजा करायची, पैसा कमवायचा आणि जायचं. जरी मी एखादी लाईन पकडली, पेशा निवडला, संसार थाटायचे ठरवले किंवा फादर सिस्टर होण्याचं ठरवलं, श्रद्धेच्या माणसांनी काय शोधायला पाहिजे? रोज काय शोधायला पाहिजे? म्हणून हा प्रश्न आजच्या शुभवर्तमानामध्ये प्रभू ख्रिस्त विचारतात. मी तयारी करीत असताना मला सुद्धा कापरं भरल्यासारखं वाटते. ह्या वयामध्ये आता एवढं माझं वय झालेलं आहे, गेलेलं आहे. तू काय शोधत आहेस सध्या फेलिक्स? काय शोधत आहेस? आणि मग प्रभू येशू जेव्हा त्यांना हा प्रश्न विचारतात, तेव्हा ते येशूला प्रतिप्रश्न विचारतात. कधी कधी आपण गोंधळून जातो असे प्रश्न विचारल्यानंतर, आपली तयारी नसते त्याचं उत्तर द्यायचं. आणि म्हणून ते दोघं जणं प्रभू येशूला विचारतात, मग तुम्ही कुठे राहता? विषय बदलायला बघतात, विषयांतर करतात हे. आणि मग प्रभू येशू सांगतो, या म्हणजे तुम्ही पाहाल, म्हणजे अनुभव घ्या. प्रभू येशूने सांगितलं ना, जे या आणि तुम्ही पाहाल. मी तुम्हाला इथे सांगणार नाही, मी तुम्हाला लेक्चर नाही देणार, त्याच्याने काही होणार नाही. मी तुम्हाला प्रवचन पण नाही करणार. प्रभू येशू सांगतात, इच्छा आहे ना तुमची, मग या, पहिले या, मग पाहाल तुम्ही. म्हणजे अनुभव घ्या. ख्रिस्ती झालो ना आपण, अनुभव घेतो आपण प्रभू ख्रिस्ताचा. किती आमच्यापैकी सुद्धा, मला सुद्धा तुम्ही विचारू शकता हा प्रश्न. अनुभव घेतो मी परमेश्वराचा का? वरवरून येतो, मिसा भरतो, हे करतो, प्रार्थना करतो, ते करतो सगळं आपण, परंतु अनुभव घेतो का मी? आणि म्हणून प्रभू येशूला आपण जेव्हा मनापासून खरोखर भेटतो, तेव्हा जीवनातील बारीक सारीक गोष्टींची आठवण आपल्या स्मरणामध्ये अजरामर राहते. म्हणून संत जॉन सांगतो, ती वेळ अमुक होती, तो दुपारची 4 वाजले होते जेव्हा आम्ही भेटलो तेव्हा. आणि शुभवर्तमान अनेक वर्षांनी त्याने लिहिलेलं आहे. तो खूप तरुण होता संत जॉन. म्हणजे काही आपल्या जीवनातील प्रसंग मनावर इतकी छाप पाडणारे असतात की आपण ते कधी विसरू शकत नाहीत. तशी आपली प्रभू येशू ख्रिस्ताची पहिली गाठ भेट कुठे झाली? हे किती जण आपण विचार करतो ह्याचा? अविस्मरणीय आठवण म्हणून आपल्या खोल अंतःकरणामध्ये आपण ते कोरत असतो. प्रभू येशूला भेटल्यानंतर त्यांच्या जीवनावर खूप प्रभाव पडल्यासारखं ते वागतात. आणि मग आपण त्या पातळीवर भेटतो का प्रभूला? हा एक मोठा प्रश्न आजच्या ह्या शुभवर्तमानाच्या निमित्ताने मी सर्वांना विचारत आहे. की बायबल वाचताना सुद्धा आपण शब्दावरून नुसतं धावत जायचं नाही त्या बायबलमधल्या, तर प्रत्येक शब्दाला खूप अर्थ असतो आणि तो आपण समजून घेतला पाहिजे. आणि हे आपल्या तुम्हाला आणि माझ्यासाठी लिहिलेलं आहे. सामुएलची गोष्ट माझी करमणूक करण्यासाठी मला सांगितलं नाही, पण सामुएलासारखी हाक कदाचित मला पण मारत असेल परमेश्वर, पण मी जर माझ्या आवाजामध्येच गुंग झालो असेल, मी माझ्या सगळ्या प्रॉब्लेममध्ये, आणि आम्हाला काय ऐकू येणार? हे काहीच ऐकू येणार नाही. तसंच प्रभू रस्त्यावरून जात असतील, पण न्याहाळून बघतो का आपण त्यांना? इथं आल्यानंतर सुद्धा प्रभूला मी न्याहाळून बघतो का? असे हे प्रश्न आहेत. प्रिय बंधू भगिनींनो, आपल्याला सुद्धा खूप संधी दिली जाते जीवनात. आपण कंप्लेंट करू शकत नाही. देव खूप संधी देत असतो. निरनिराळ्या प्रसंगी आपल्याला देव संधी देत असतो आणि आपण प्रत्येक संधी स्वीकारली पाहिजे आणि त्याप्रमाणे आपलं जीवन आपण खऱ्या अर्थाने आध्यात्मिक, संपन्न आणि समृद्ध
असं बनून आपलं जीवन जगावं, ह्यासाठी आपल्याला हा देवाचा शब्द दिलेला आहे. आपण उभे राहूया आणि आपली श्रद्धा आता एकत्रपणे जाहीर प्रकट करूया. स्वर्ग आणि पृथ्वी यांचा उत्पन्न करता सर्व समर्थ परमेश्वर पिता, यावर माझा विश्वास आहे. त्याचा एकुलता एक पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त, यावरही माझा विश्वास आहे. तो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भी संभवला, कुमारी मरियेपासून जन्मला, पोंती पिलाताच्या अंमलाखाली त्यांनी दुःख भोगले, त्याला क्रूसावर खिळले, तो मरण पावला, त्याला पुरले, तो अधोलोकात उतरला, तिसऱ्या दिवशी मेलेल्यातून उठला, स्वर्गात चढला आणि सर्व समर्थ देवपित्याच्या उजवीकडे बसला आहे. तेथून तो जिवंत आणि मेलेले यांचा न्याय करावयास पुन्हा येईल. पवित्र आत्मा, पवित्र कॅथोलिक ख्रिस्त सभा, संतांचा परस्पर संबंध, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि अनंत काळचे जीवन, यावर माझा विश्वास आहे. आमेन. विनंत्या. प्रत्येक विनंतीनंतर आपले उत्तर गायण्यात असेल. परमेश्वरा करुणा करा, आमची प्रार्थना स्वीकारा. परमेश्वराच्या विश्वासाने ख्रिस्त सभेची सेवा करणारे पोप, कार्डिनल, बिशप, धर्मगुरू व धर्मभगिनींना परमेश्वराचे कार्य करण्यास सामर्थ्य व कृपा मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया. परमेश्वरा करुणा करा, आमची प्रार्थना स्वीकारा. जगातील अनेकता प्रकार थांबून नैतिकता वाढीस लाभावी व परमेश्वरावरील लोकांचा विश्वास बळकट व्हावा म्हणून आपण प्रार्थना करूया. परमेश्वरा करुणा करा, आमची प्रार्थना स्वीकारा. जे लोक गंभीररित्या आजारी आहेत अशांचा आजार बरा व्हावा व परमेश्वराने त्यांना चांगले आरोग्य द्यावे म्हणून आपण प्रार्थना करूया. परमेश्वरा करुणा करा, आमची प्रार्थना स्वीकारा. आपल्या सर्व राजकीय नेत्यांना न्यायाचे, शांतीचे व प्रीतीचे राज्य स्थापन करण्यास परमेश्वराची कृपा मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया. परमेश्वरा करुणा करा, आमची प्रार्थना स्वीकारा. आता क्षणभर शांत राहून आपल्या वैयक्तिक व कौटुंबिक हेतूसाठी आपण प्रार्थना करूया. हे स्वर्गीय पित्या, तुझ्या ख्रिस्त सभेच्या प्रार्थना ऐक. आमच्या श्रद्धेमधील उणीवा तुझ्या प्रेमाने भरून काढ. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. स्वीकार तू
बंधू भगिनींनो, माझे आणि तुमचे हे बलिदान सर्वशक्तिमान परमेश्वर पित्याला मान्य व्हावे म्हणून आता प्रार्थना करा. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो. त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान गौरव आमचे व त्याच्या पवित्र ख्रिस्त मंडळाचे कल्याण हो. हे परमेश्वर बापा, आदराने आणि भक्ती भावनेने हा बलिदान विधी आम्हाकडून साजरा केला जावो. कारण जेव्हा आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या मृत्यूची घोषणा करतो तेव्हा त्याचे तारण कार्य तू आम्हामध्ये घडवीत असतोस. तो परमेश्वर असून सर्व काळ जिवंत राहतो व राज्य करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. तुमचे अंतःकरण प्रभूकडे लावा. आम्ही ते लावले आहे. प्रभू आमचा परमेश्वर याचे आभार मानूया. ते योग्य व रास्त आहे. हे पवित्र पित्या, सर्व समर्थ सनातन परमेश्वर, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आम्ही तुझे नित्य आणि सर्वत्र आभार मानावेत हे योग्य व तारणदायक आहे. पापी मनुष्यांवरील प्रीतीमुळे ख्रिस्ताने नम्रता धारण केली व कुमारीपासून जन्म घेतला. क्रूसावर यातना सहन करून त्याने आमची मृत्यूपासून सुटका केली. मेलेल्यातून पुन्हा उठून त्याने आम्हाला शाश्वत जीवन मिळवून दिले. आणि म्हणून स्वर्गीय दरबारातील दूतांच्या गायक वृंदांच्या निरंतर गुणगानात सामील होऊन आम्ही तुझा गौरव गातो. पावन 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 तमहे शक्तिशाली तू प्रभुवरा. पावन 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 तमहे शक्तिशाली तू प्रभुवरा. तुझ्या गौरवे अखंड भरली पुनीत जाहली स्वर्गधरा. जय 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 जयकार प्रभूचा यशो गीत गान भांतरा. पावन 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 तमहे शक्तिशाली तू प्रभुवरा. परमाईशाच्या पावन नावे एत धन्य तो जनांतरा. जय 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 जयकार प्रभूचा यशो गीत गान भांतरा. पावन 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 तमहे शक्तिशाली तू प्रभुवरा. प्रभो, तू खरोखर पवित्र आहेस. सर्व पावित्र्याचा तू उगम आहेस. ही दाने पवित्र करण्यासाठी तुझा पवित्र आत्मा यांच्यावर येवो. ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनोत. स्वेच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सहनापूर्वी त्याने भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि भाकर मोडून ती आपल्या शिष्यांना दिली आणि म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना दिला आणि म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे. नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा.
भक्तगणांनो चला करूया आपुल्या श्रद्धेचा उच्चार. मरणातून प्रभू येशू उठला, येईल जगती पुनर्भेटीला. श्रद्धेचा या पुनरुच्चार. ख्रिस्ताच्या मरणाच्या आणि पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पित्या, आम्ही तुला ही जीवनदायी भाकर आणि हा तारणदायक प्याला अर्पण करतो. तुझ्यासमोर उभे राहण्यास आणि तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावेत असे आम्ही विनवितो. प्रभू, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. आमचे परमगुरू फ्रान्सिस, आमचे महागुरू फेलिक्स व इतर सर्व धर्मगुरू, धर्मबंधू, धर्मभगिनी यांच्यासह या मिशनमध्ये सहभागी झालेल्या आम्हा सर्वांची तुझ्या प्रेमात वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताठायी विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू भगिनींची आठवण कर. त्यांना व ख्रिस्तवासी झालेल्या इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वांवर दया कर. देवमाता धन्य कुमारी मरिया, तिचा पती संत योसेफ, सारे प्रेषित, महादूत संत मायकल व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांचं आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताठायी पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या, तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा होवो. प्रभू येशूच्या शब्दात आपण परमेश्वर पित्याकडे आत्मविश्वासाने प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे. जशी आम्ही आमचा अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो, तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटांपासून आम्हाला सोडव. हे प्रभो, सर्व वाईटांपासून आमचे संरक्षण कर. जीवनात आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याच्या आणि शाश्वत जीवनाच्या आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापांपासून दूर राहावे व सर्व संकटांपासून सुरक्षित असावे. कारण राज्य, अधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितांना म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती आणि ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो. आपण एकमेकांस शांती वंदन करूया. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा, तू आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा, तू आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा, तू आम्हाला शांती दे. जगाची पापे दूर करणारं हे परमेश्वराचे कोकरू पहा. या कोकराच्या भोजनास बोलावण्यात आलेले सर्व धन्य. हे प्रभो, तुझा स्वीकार करावयास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल, म्हणजे माझा आत्मा बरा होईल.
आपण प्रार्थना करूया. हे प्रभो, ह्या स्वर्गीय भाकरीने तू आमचे पोषण केले आहेस. तुझ्या पवित्र आत्म्याने आम्हाला भरून टाक. शांतीने आणि प्रेम सर्व समर्थ परमेश्वर, पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांचा आशीर्वाद तुम्हा सर्वांवर येवो. के प्रार्थना व्हॅटिकनमधून पाठवलेली पुस्तिका सेवक नेत्यांमार्फत व्हॉट्सअपद्वारे प्रत्येक कुटुंबात वापरता येईल. तसेच शुक्रवार 22 जानेवारी रोजी संध्याकाळी 5 वाजता ऑनलाईन झूमवर ख्रिस्ती ऐक्य प्रार्थना सभा असेल. त्यात विविध ख्रिस्ती पंथीय नेते भाग घेतील. आर्चबिशप फेलिक्स मचाडो हे सुद्धा सहभागी होतील. प्रार्थनेची यूट्यूब लाईव्ह लिंक या आठवड्यात सेवक नेत्यामार्फत तुम्हाला मिळेल. तरी आपण प्रार्थनेत सहभागी व्हावे ही विनंती. ह्या वर्षी 2020 आणि 21 ज्या मुलामुलींनी दृढीकरणाचे फॉर्म भरले आहेत त्यांच्यासाठी रविवार दिनांक 24 जानेवारी रोजी संध्याकाळी 4 वाजता लॉयला हॉलमध्ये सभा आयोजित केली आहे. पालकांसह हजर रहा. आपल्या पॅरिसचे मुखपत्र माणिक या अंकाचे आता मिसानंतर प्रकाशन होत आहे. आपल्या प्रत सेजोल प्रमुखाकडून घ्यावी. सणानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम यूट्यूब व सिग्नेटवर प्रसारित केला जाईल. उद्या संध्याकाळी 7 वाजता. ज्यांनी सहकार्य केले त्यांना धन्यवाद. सणानिमित्त अनेकांनी सहकार्य केले. तसेच आपण दिलेल्या दानांबद्दल आपणा सर्वांस धन्यवाद. जेजुइट फादर्स, कनोशन सिस्टर्स व पॅरिस काउन्सिलतर्फे आपणा सर्वांना संत मायकलच्या सणाच्या हार्दिक शुभेच्छा. हा सण आपणा सर्वांना सुखाचा, समाधानाचा व भरभराटीचा जावो. आपल्या समवेत आपले आर्चबिशप यांनी येऊन मिसा साजरी केली त्याबद्दल त्यांना धन्यवाद. प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, माणिक हा अंक आपल्या ह्या चर्चचे जे मुखपृष्ठ आहे ते केवळ तसं नाही, तर माणिक हा अंक म्हणजे आपल्या सर्वांच्या जीवनाची अस्मिता आहे. आणि अस्मिता आपण अनेक वर्षे बाळगत आहोत, बऱ्याच वर्षापासून. आजही पुन्हा एकदा आपण हा अंक प्रकाशित करत आहोत. आपले माननीय आर्चबिशप डॉक्टर फेलिक्स मचाडो यांना मी विनंती करत आहे की त्यांनी हा आपल्या सणाचा अंक ह्याचं प्रकाशन करायचं आहे, विमोचन करायचं आहे. अंकाचं विमोचन झाल्याचं मी जाहीर करतो. प्रिय बंधू आणि भगिनींनो, डॉक्टर आर्चबिशप फेलिक्स मचाडो यांना मी आज विशेष धन्यवाद देत आहे. मी त्यांना विनंती केली की तुमच्या हस्ते या अंकाचं विमोचन व्हावं आणि त्यांनी आपल्या विनंतीला मान्यता दिलेली आहे.
आणि मिसानंतर हे विमोचन झालेलं आहे. मला सांगण्यासाठी अभिमान वाटतो की आर्चबिशप नेहमी आपल्याला अनेक गोष्टीबाबत सहकार्य करत आहेत. ज्याप्रमाणे धार्मिक बाबतीमध्ये सहकार्य करत आहेत, त्याचप्रमाणे साहित्याच्या संदर्भामध्ये सुद्धा नेहमीच आम्हाला आपल्याला सहकार्य करत आहे. या माणीच्या अंकामध्ये संत मायकलच्या संदर्भामध्ये त्यांनी अतिशय सुंदर असा लेख लिहिला आहे. नक्की कोण आहेत दूत आणि महादूत. कदाचित बिशपाने जे लिहिलं आहे ते आपल्याला माहीत नसेल, मलाही माहीत नव्हतं, परंतु एकंदरीत दूत आणि महादूतांची जी भूमिका आहे किंवा त्यांचं जे कार्य आहे त्या संदर्भामध्ये त्यांनी अतिशय सुंदर प्रकारे विश्लेषण केलेलं आहे. आपण हा लेख अवश्य वाचा. त्याच्याशिवाय अनेक चांगले लेख या माणिकच्या अंकामध्ये आहेत. अनेकांनी आपल्याला सहकार्य केलं आहे. माणिकचं जे मुखपृष्ठ आहे, मलपृष्ठ आहे आणि मधली जी 2 रंगीत पानं आहेत, याच्यामध्ये सुद्धा आपल्या ह्या धर्मग्रामाची अस्मिता आपण पाहू शकतो आणि त्यासाठी अनेकांनी श्रम घेतलेले आहेत. मी कोणाच्या नावाचा उल्लेख करत नाही. ती व्यक्ती ती हजर आहे आणि त्याला नाव घेणं आवडत नाही, परंतु ज्यांनी या माणीच्या अंकाला पूर्णपणे सहकार्य केलं आहे, ज्यांच्या स्पर्शाने या माणीच्या अंकाचा जन्म झालेला आहे, त्यांना आम्ही विशेष धन्यवाद देतो, त्यांचे आभार मानतो. मी जे लिहिले आहे ते माझे विचार नाहीत. ख्रिस्त सभेची मी शिकवण दिलेली आहे. अधिकृत शिकवण ख्रिस्त सभेची दूत आणि महादूतांविषयी जी आहे ती मी शिकवण दिलेली आहे. आणि त्यांचं कार्य, आपल्या महादूतांचं दूतांचं कार्य आपल्या जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाचं असं आहे. आपण राखणारा देवदूत मानतो. आपण 3 महादूत यांची विशेष आठवण करतो. ती त्यांची नावं जरी नसली पण त्यांचं कार्य मात्र तुम्हाला आणि मला जिवंत ठेवते आणि मोठं करते, हे आपण विसरायचं नाही. ती अधिकृत अशी चर्चची शिकवण आहे. ईश्वराचे हजारो सैन्य दूतांचे उत्सुक आकाशावर मांडलेले आहे. सन्निगे त्याचा झेंडालेला दूतांचा नायक स्वर्गाचा राजकुमार. सन्निगे आश्रितात्या शक्तिमान सायकरी हो सर्वांच्या गरजा. सन्निगे आमचा तू राखणार प्रेमात. सर्व विघ्नापासून आम्हास सांभाळ. बंड झाले होते त्याचा पराभव करू. सन्निग गेले आपल्या झेंड्यावरून. सैतानास व त्याच्या सैन्यात जोराने स्वर्गातून यमकोंडात फेकू दिले. सन्निगे आश्रितात्या शक्तिमान सायकरी हो